तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? विश्वास असला जबाबदारी घेऊ का? पण जबाबदारी घेत असताना सुद्धा मला हेही सांगायचं आहे, हा शिवराज्याभिषेक सोहळा हा आनंदाचा सोहळा आहे. हा सुवर्ण हा शिवराज्याभिषेक सोहळा हा आनंदाचा सोहळा आहे. हा सुवर्ण क्षण आहे आपल्या सर्वांसाठी. इथं कुठलीही गोष्ट अशी काही करू नये जिथं गालबोट लागू शकतो. पण इथं सुद्धा अनेक गोष्टी जे आज मला इथं घ्यायचं नाही येतावं, पण माझी जबाबदारी आहे जे रायगडला पोषक आहे, जे शिवाजी महाराजांना शोभनीय आहे, त्याच गोष्टी तर होणार. त्या हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण ह्याचा अर्थ नाही अतिक्रमण काढत असताना तेवढंच माझं संरक्षण सुद्धा इथल्या धनगर समाजाचे जे लोक इथं वर राहतात त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे. म्हणून मी नाव घेत आहे, तुम्ही समजून घ्या मी काय बोललोय. अजिबात बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. आज शुभमत सुद्धा नाही आपल्याला तोंडात वाक्य. आज शिवाजी महाराजांचा आनंद सोहळा आहे, स्वरक्षण आपल्या सर्वांसाठी. मी भरपूर बोलू शकतो, पण मला मनापासून अनेक गोष्ट बोलायची. ज्या ठिकाणी नुसतं 1000-2000 लोक यायचे, 1000-2 लोक यायचे, तिथं एवढा शिस्तबद्ध शिवभक्त मला आयजी आणि एसपीने विचारलं, जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं, ही शिस्त कशी निर्माण होती, हे शिस्त कशी निर्माण होती. म्हणजे हे शिवभक्तांच्यावर असणारे संस्कार आहेत. त्यांना हेही मी सांगितलं, तुम्हाला अनेक कार्यक्रमाचं प्रेशर असणार, तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पण मी म्हटलं इथं 6 जून राज्याभिषेक सोहळा आणि कुठलाही शिवाजी महाराजांचा सोहळा दुर्गराज रायगड किल्ला शिवभक्तांच्या कार्यक्रमाचं प्रेशर मुळीच नसणार. मला मनापासून सांगतो, जे चुकले आम्ही बोलतो जोरात, मागं पुढे सुद्धा नाही. मी असेल